आत्तापर्यंत तुम्ही लाल भोपळ्याचे घारगे, पराठे, पुऱ्या, हलवा व सूप पाहिला असेल, परंतु आज आपण मस्त कुरकुरीत 15 ते 20 दिवस टिकणाऱ्या तिखट कापण्या बनवणार आहे. रेसिपी नवीन आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण भोपळा कापण्यापासून ते कापण्या तळेपर्यंतचा व्हिडिओ बघणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे, याला काशीफळ असंही म्हटलं जातं. आता आपण याला कट करूया. कट करत असताना जेवढा पाहिजे तेवढाच कट करून घ्या. हा भोपळा आपण कट केल्यानंतर 1 आठवडा फ्रीजला स्टोअर करू शकतो. तर बघा, भोपळ्याची एक बाजू मी कट करून घेतली. आता यातील बिया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्या. तर बघा, बिया मी काढून घेतल्या. आता कट करून घेऊया. कट करून घेतल्यानंतर सालीपासून गर वेगळा करा. तर हा भोपळा चवीला टरबूजासारखा असतो, फक्त टरबूज भरपूर गोड असतो, हा भोपळा कमी गोड असतो आणि याचा स्मेल सेम टरबूजासारखा असतो. तर बघा, याचा गर मी काढून घेतला. आता याला कट करून घेऊया. कट करून घेताना बटाट्याच्या फोडीप्रमाणे कट करून घ्या किंवा तुम्ही हा गर खिसून घेतला तरीही चालेल. तर बघा, याच्या छोट्या छोट्या फोडी मी करून घेतल्या. आता या भोपळ्याच्या फोडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर या फोडी वजनी प्रमाणात 250 ग्रॅम एवढ्या झालेल्या आहेत. तर भोपळा स्वच्छ धुवून घेतला. भोपळ्यामध्ये मूळचं पाणी असतं, त्यामुळे शिजत घालताना फक्त वरून 4 ते 5 चमचे पाणी घाला, जास्त पाणी घालू नका. पाणी घातल्यानंतर याच्या कुकरला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. त्यासाठी कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलं. पाण्यामध्ये अशा प्रकारे रिंग टाका. रिंगवरती आपल्याला डबा ठेवायचा आहे, म्हणजे भोपळा करपणार नाही. आणि आता झाकण ठेवून मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. तर बघा, काही वेळातच कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झाल्या. गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यापासून 15 मिनिट स्टीम पूर्णपणे निघालेली आहे. तर बघू शकता, मस्त असा भोपळा शिजलेला आहे. असाच भोपळा मऊसूत शिजवून घ्या, जेणेकरून कापण्या करताना प्रॉब्लेम येणार नाही. आता हा शिजलेला भोपळा मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये गूळ घालून याच्या घागऱ्या बनवू शकतो किंवा याला तडका देऊन याची भाजीही बनवू शकतो. चवीला खूप टेस्टी होते. आपण याची रेसिपी लवकरच बनवणार आहे. तर बघा, भोपळा मी मॅश करून घेतला. आता आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे. तर कणिक मळण्यासाठी इथे मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण भोपळा पाव किलो इतका घेतलेला आहे, म्हणून गव्हाचं पीठ आपण अर्धा किलो इतकं घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये मॅश करून घेतलेला भोपळा घाला. त्यानंतर लसूण, जिरे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं वाटण घाला. त्यानंतर 1 चमचा ओवा घाला. ओवा आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातावरती चोळून घालायचा आहे किंवा तुम्ही कुटून घातला तरीही चालेल. त्यानंतर अर्धा चमचा हळद घाला. तसेच 2 ते 3 कढीपत्त्याची पाने, गरजेनुसार मीठ, 2 चमचे कच्चे तीळ घाला. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. यामध्ये भोपळा घातल्यामुळे जास्त पाण्याची गरज लागत नाही.
जेव्हा गरज पडेल तेव्हाच गरजेनुसार पाणी घाला. तर ही कणिक आपल्याला पुरीच्या कणकीसारखी घट्ट मळायची आहे, तर चपाती आपल्याला पातळ लाटता येईल. तर या ठिकाणी कणिक मळण्यासाठी शेवटी मला 5 ते 6 चमचे पाणी लागलेलं आहे. जास्त पाण्याची गरज लागलेली नाही. तर बघा, कणिक मळून झाली. आता कणिक हाताला चिटकू नये म्हणून परातीमध्ये अर्धा चमचा तेल घ्या. आता या तेलामध्ये कणिक मर्दून घ्यायची आहे. तर कणिक छान अशी मर्दून घेतली. आता याचा चपाती एवढा उंडा घ्या. जास्त मोठा उंडा घ्यायचा नाही. आपण रेग्युलर जेवढी चपाती करतो तेवढा उंडा घ्यायचा. आता याची पातळ चपाती लाटून घ्या. लाटताना अजिबात कोरड्या पिठाची गरज लागत नाही. जर गरज लागली तर थोडंसं तेल लावा. तर आपण लाटताना वरून कोरडं पीठ लावलं तर ते तेलात पीठ करपतं आणि कापण्यांचा कलर नॉर्मल काळसर पडतो आणि तेलही खराब होतं. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लाटून घ्या. ही चपाती आपल्याला होता होईल तेवढी पातळ लाटायची आहे, तरच आपल्या कापण्या कुरकुरीत होणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण गव्हाचं पीठ वापरल्यामुळे ते जाड लाटल्यानंतर मऊ पडू शकते, म्हणून पातळच लाटून घ्या. तर या ठिकाणी चपाती लाटून झाली. बघू शकता, इतपत पातळ चपाती मी लाटून घेतलेली आहे. आता या चपातीला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या. मी या ठिकाणी कापण्यांचा आकार देत आहे. तर बघू शकता, छान असे कट करून घेतले. आता लगेचच कापण्या तळून घेऊया. त्यासाठी तेल मी मध्यम गरम करून घेतलेलं आहे. एकदा चेक करूया. एक छोटी कापणी तेलात टाकायची. न करपता हळूवार तळून वरती आली की समजून जायचं तेल तळणीसाठी तयार आहे. आता लगेचच कापण्या तळून घेऊया. कापण्या टाकताना गॅस मंद आचेवर करायचा, म्हणजे सगळ्या कापण्या कढईमध्ये टाकेपर्यंत पहिली टाकलेली कापणी करपू नये. तर बघा, सगळ्या कापण्या मी कढईमध्ये घेतल्या. आता या कापण्या लो टू मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट तळून घ्यायच्या आहेत. कापण्या कढईमध्ये घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटांनी हलवून घ्या. आता या कापण्या आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत, त्यामुळे ही दुसरीही बाजू 1 ते 2 मिनिट तळून घेऊया. तर बघा, अजून 2 मिनिटांनी कापण्यांचा रंग बदललेला आहे, म्हणजे एकूण आपण 3 ते 4 मिनिट या कापण्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता, मस्त अशा कापण्या तळून झालेल्या आहेत. आता गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करायचा आहे. तर मस्त तांबूस रंगावर या कापण्या मी तळून घेतल्या. पहिल्यांदा बघितल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की या कुरकुरीत कापण्या आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत. तर कापण्या आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात. या कापण्या अजिबात तेलकट होत नाहीत, मस्त कुरकुरीत बनवून तयार होतात. तर एक कापणी मी तुम्हाला तोडूनच दाखवते. तर आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल कापण्या कितपत कुरकुरीत झालेल्या आहेत. आता राहिलेल्या कापण्या आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया. तर काही वेळातच मी सगळ्या कापण्या बनवून घेतल्या. एकदा या कापण्यांचा आवाज ऐका. मस्त कुरकुरीत, तोंडाला चव देणाऱ्या, दिवसभर जिभेवर चव ठेवून जाणाऱ्या या लाल भोपळ्याच्या तिखट कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण 15 ते 20 दिवस टिकणाऱ्या लाल भोपळ्याच्या तिखट कापण्या बनवलेल्या आहेत. तुम्ही नक्की बनवा. खूप छान या कापण्या बनवून तयार होतात. तर या व्हिडिओमध्ये आपण अचूक प्रमाण दिलेलं आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसेसही दिलेली आहे. तर तुम्ही या लाल भोपळ्याच्या कापण्या नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.